राजकारणात प्रसिद्ध आणि दमदार असं असलेलं नाव, ज्या नावामुळे भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रोवण्यामध्ये मदत झाली. अ, ज्या नावामुळे ओबीसी जो समाज आहे, जो बहुजन समाज आहे, त्याच्यावरती अन्याय न होता नेहमी त्यांना प्रेरणा मिळत राहिली, की ह्या माणसामुळे आपल्यावर अन्याय होणार नाही. आणि ज्याने समाज ओबीसी तर असू द्या पूर्ण समाजासाठी एकत्रित काम केलं आणि त्या प्रत्येकाचा विकास घडवण्यात ज्याची मोलाची भूमिका राहिली, अशा गोपीनाथ मुंडे यांच्या पुढच्या राजकारणाच्या वारसदारांवरती बीड जिल्ह्यात जी मोठी घटना घडली, त्या घटनेबद्दल बोलण्यातही त्यांचे पुढचे राजकीय वारसदार कुचमुच करतायत, बोलत नाहीये. ह्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत, की काय गोष्टी घडल्या ज्यामुळे हे सर्व प्रकार घडतायत. आणि मेजरली मुंडे घराणं, म्हणजे मुंडे घराण्यांचं जे बीडमध्ये अस्तित्व आहे ते पणाला लागलंय का, आणि ह्या गोष्टीमुळे त्यांचं अस्तित्व कमी होतंय का, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी महेंद्र. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याची सुरुवात होते 1-1.5 वर्षापासून, कारण जसे गोपीनाथ मुंडे एक्सपायर झाले, ते आपल्यातनं निघून गेले, केंद्रीय मंत्रीपदही मिळालं होतं त्यांना, पण अपघाती निधनामुळे त्यांची पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या ज्यांच्या कन्या आहेत दोन्ही, त्यांनी त्यांची धुरा सांभाळली बीड जिल्ह्यातली आणि राज्यातलीही. पंकजा मुंडे यांचा विधानसभेमध्ये त्यांचेच भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभव केला परळी विधानसभेमधनं, आणि त्यानंतर प्रीतम मुंडे ह्या खासदार बनल्या. प्रश्न, बीड जिल्ह्यातील मुंडे घराण्याचं राजकारण गोपीनाथ मुंडेंपासून मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यानंतरही तसंच पंकजा मुंडे यांच्याकडे बघितलं गेलं, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे. पण खरी सुरुवात जी बीड जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्याला कुठेतरी मला वाटतं पंकजा मुंडे आणि यांच्या राजकारणामध्ये कलाटणी देणारी जी हे बनली सिच्युएशन, ती आहे ती 1-1.5 वर्षापासून, जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आणि धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे ह्या एकत्र आल्या, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर लोकसभेच्या आधी प्रीतम मुंडे या ज्या उमेदवार होत्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती, की जेव्हा समाजावर वेळ येईल तेव्हा पहिला समाज आपण निवडला पाहिजे. ह्या गोष्टीतनेच बीड जिल्ह्यातली खूप चिन्हे फिरायला लागली. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असे स्टेटमेंट करतो तेव्हा त्याने विसरलं नाही पाहिजे की आपण पूर्ण समाजाचं नेतृत्व करतोय. आपला समाज तो समाज आहे, प्रत्येकाला जातीचा गर्व आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला बाकीच्या जातीतल्या लोकांनीही आपल्याला निवडून दिलेलं आहे. सो इथूनच खरी मला वाटतं बीड जिल्ह्यात थोडा जातीयवादासाठी आणि लोकप्रतिनिधींवरती असलेला विश्वास कमी होण्याची रिझन्स पुढे यायला लागली. त्यानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची युती झाली आणि पंकजा मुंडे यांनी कुठेतरी स्वतःचं राजकारण विसरून धनंजय मुंडे यांच्याकडे पूर्णपणे स्वाधीन झाल्या. याचा कुठेतरी त्यांना फटका बसतोय, कारण धनंजय मुंडे जे बोलतील किंवा ज्यांचं जी राजकारणाची पद्धत आहे त्यानुसार पंकजा मुंडे यांनी कुठेही अपोज केलेला दिसत नाहीये किंवा त्यांचं म्हणणं त्या प्रकर्षाने मांडत नाहीये. त्यामुळे त्यांना लोकसभेला निसटता पराभवही स्वीकारावा लागला. त्यानंतर आत्ता जे प्रकरण घडले मस्साजोगमध्ये, यामध्ये पंकजा मुंडे यांची एकही स्टेटमेंट नाहीये. नंतर पहिल्यांदा त्यांनी दिली, परंतु आता त्या कुठेशा गायब आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांना घेतलेलं आहे राज्याच्या. सो धनंजय मुंडेही काही बोलत नाहीये. सो यामध्ये सक्त प्रश्न हाच येत आहे की जेव्हा समाजकारणात आणि राजकारणात, जेव्हा आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करतोय त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचारधारेला घेऊन पुढे जाणं गरजेचं असतं. पण ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारांसाठी आपण आपलं मत जे लोकप्रतिनिधी आहेत ते करतात, त्यावेळेस ह्या गोष्टी घडतातच. आणि ह्या गोष्टींमुळे कुठेतरी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची नौका बीड जिल्ह्यामध्ये टिकतेल की नाही, आणि वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून जे नौका मुंडे घराण्याची आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याला कुठंतरी होल पडलेला आहे. आता या होलमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय की काय, अशीही शंका व्हायला लागलेली आहे. कारण दोघांकडनंही स्टेटमेंट काहीच नाहीये या प्रकरणावरती, आणि ते प्रकर्षाने जाणवतंय की ते एका विचारधारेला मानत नाहीये. कारण वाल्मिक कराड हे आमच्या निकटवर्ती आहे म्हणून काही बोलायचं नाही, ही गोष्ट म्हणजे अक्षरशः चुकीची आहे. लोकप्रतिनिधी आहात तुम्ही दोघेही मंत्रिमंडळात आहात, तुम्ही बोललंच पाहिजे. भलेही आपला माणूस असू द्या, विषय आपल्या माणसाचा किंवा जवळच्या माणसाचा नाहीये, विषय हा विचारसरणीचा आहे. अकृत्य केलेला आहे त्याने, म्हणजे केलेलं अजून हे नाहीये, साबित नाहीये, पण तो त्या आरोपांच्या पिंजऱ्याखाली आहे आणि त्याबद्दल बोलणं साहजिकच. बाकीच्या जे बीडची जनता आहे त्यांच्या काही अपेक्षा आहेत तुमच्याकडनं,
त्या तुम्ही नक्की वाढवल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, मुंडे घराण्याचा जो राजकारणाचा वारसा आहे आणि ज्यांचं बीड जिल्ह्यामध्ये प्राबल्य आहे, त्याला कुठेतरी सुरुंग लागलाय का या प्रकरणामुळे? आणि त्यातल्या त्यात त्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जे गप्प बसण्याचं निवडलेलं आहे ते तुम्हाला कितपत पटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.